निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून अपात्र लाभार्थींकडे कानाडोळा करण्यात आलाय का? अर्ज पडताळणीसाठी निकालानंतरचाच मुहूर्त आलाय का? अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेण्यात येणार आहेत का? तर अपात्र असतानाही लाभार्थी झालेल्या महिलांवर कारवाई होणार का? हे सगळे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत। दरम्यान या प्रश्नाबाबत आम्ही अदिती तटकरे यांना बोलतं केलं असता त्यांनी यावर काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। अशा किती तक्रारी तुमच्याकडे आलेत आणि आता हे जे बोगस तुम्हाला सापडलेत त्यांचे पैसे तुम्ही वापस घेणार? नाही, आता जे काही त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांना सरकारी नोकरी वगैरे लागलेली आहे तर ते आता या योजनेमध्ये पात्र होत नाही आहेत। तर जे सरकारी चलन पद्धतीनं आहे तर त्या पद्धतीनं ती रिकव्हरी त्या केसेसपुरती फक्त ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे। पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना लाभ गेलेला आहे या निकषांनुसार सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये। कुठेही याच्यामध्ये आम्ही जे लाभार्थी आहेत जे निकषामध्ये बसलेले आहेत ज्यांना लाभ त्या ह्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे त्यांना कुठेही धक्का लागणार नाही। पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट्स जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।